नमस्कार. विशेष रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. जागतिक अर्थकारणात सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे सोन्याचा उसळलेला भाव. हा केवळ दरवाढीचा आकडा नाही, तर गुंतवणूकदाराच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक मोठी आर्थिक घडामोड आहे. कल्पना करा, आज तुम्ही ज्या किमतीला सोनं खरेदी करायला घाबरताय, तीच किंमत उद्या कदाचित तुम्हाला स्वप्नवत वाटू लागेल. एक असा काळ जवळ येतोय जिथे सोन्याचे भाव तुमच्या कल्पनेपलीकडे झेप घेणार आहेत. हा केवळ सोन्याचा तुकडा नाही, तर येणाऱ्या आर्थिक महायुद्धाचं ते एक अमोघ शस्त्र ठरणार आहे. पण हे सगळं घडतंय कसं? का अचानक सोन्याने आपला मोर्चा लाखाच्या पार नेलाय? आणि हे नक्की कुठे थांबणार आहे? आजच्या या विशेष भागात आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत, जो तुमच्या गुंतवणुकीचा पूर्णपणे दृष्टिकोन बदलून टाकेल. जगाच्या पाठीवर सध्या अशा काही घडामोडी घडत आहेत, ज्यांचा थेट संबंध तुमच्या खिशाशी आणि तुमच्या कपाटातल्या सोन्याशी आहे. ही केवळ दरवाढ नाही, तर एका मोठ्या आर्थिक क्रांतीची ही नांदी आहे. सध्या सोन्याचा भाव ऐकला की सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. पण खरी खळबळजनक बातमी तर पुढेच आहे. अमेरिकेचे दिग्गज मार्केट रणनीतिकार अँड यार्डनी यांनी वर्तवलेल्या अंदाज ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्यांच्या मते 2029 ते 2030 पर्यंत सोन्याचे भाव प्रति तोळा 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात हे सोनं $10,000 प्रति अंशचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. म्हणजेच आज तुम्ही जे सोनं महाग म्हणून टाळताय, ते पुढील 5 वर्षात तुमच्या संपत्तीला तिप्पट वेगाने वाढू शकतं. हा अंदाज केवळ हवेत गप्पा मारणारा नाही, तर त्यामागे जागतिक बाजारपेठेतील अत्यंत गुंतागुंतीची आणि भीतीदायक गणितं दडलेली आहेत. गोल्डमन आणि JP मॉर्गन सारख्या जागतिक संस्थांनी देखील सोन्याच्या या बुल रन बद्दल सकारात्मक संकेत दिले आहेत. जेव्हा आपण या महागाईच्या आकड्यांकडे पाहतो, तेव्हा प्रश्न उरतो की हे भाव वाढण्यामागे नेमकी कोणती अदृश्य शक्ती काम करते. हे समजून घेणं जास्त महत्त्वाचे आहे की सध्या अमेरिकन डॉलरची कमकुवत होत असलेली पकड आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह कडून होणारी व्याजदर कपात यामुळे सोन्याला प्रचंड बळ मिळते. जेव्हा तेव्हा कागदी चलनावरचा विश्वास उडू लागतो, तेव्हा जग पुन्हा एकदा सोन्याच्या कुशीत विसावतं. रशिया, युक्रेन आणि मध्य पूर्वेकडील युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता, तसेच जपानने वाढवलेले व्याजदर यामुळे जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करत आहेत. चीन आणि भारत सारख्या देशाच्या मध्यवर्ती बँकांनी गेल्या 2 वर्षात विक्रमी सोनं खरेदी केलं आहे. ही केवळ दरवाढ नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेत येणाऱ्या मोठ्या वादळाची ही पूर्वसूचना आहे, ज्यामध्ये सोन्याचे भाव आकाशाला गवसणी घालणार आहेत. ही परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला सोन्याच्या प्रवासाचा थोडा इतिहास तपासावा लागेल. आता थोडं भूतकाळात डोकावून पाहिलं तर ही वाढ किती भयानक आहे याची प्रचिती येते. 2015 साल आठवून पहा, जेव्हा सोन्याचा भाव प्रति तोळा केवळ 24,931 रुपये होता. आज 10 वर्षानंतर तो थेट 1,37,000च्या घरात पोहोचला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये 78,000वर असलेला सोनं एका वर्षात लाखाचा टप्पा पार करून पुढे निघाले. ही ऐतिहासिक वाढ सांगते की काळ बदलला तरी या मौल्यवान धातूची किंमत कधीच कमी झालेली नाही. उलट प्रत्येक संकटात सोन्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. गेल्या 100 वर्षाच्या इतिहासात कधीही घडलं नव्हतं एवढ्या वेगाने सोन्याने गेल्या 18 महिन्यात प्रगती केली आहे, जे पाहून अनुभवी गुंतवणूकदारही थक्क झाले आहेत. 10 वर्षापूर्वी केलेली गुंतवणूक आज 6 पट वाढली आहे. हे समीकरण पाहता सोन्याचा हा सुवर्ण काळ इतर गुंतवणुकीच्या तुलनेत किती सरस आहे हे स्पष्ट होतं. या वेगामुळेच इतर सर्व गुंतवणुकीचे मार्ग आता फिके पडू लागले आहेत. जर आपण परताव्याचा विचार केला तर 2025 हे वर्ष सोन्यासाठी खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ ठरलं आहे. जिथे शेअर बाजारातील सेन्सेक्सने गेल्या वर्षभरात संत गतीने वाढ दाखवली, तिथे सोन्याने तब्बल 37% परतावा देऊन सगळ्यांना मागे टाकले. आता गुंतवणूक केवळ दागिन्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. सोन्याच्या ETF मध्ये झालेली 64 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक हे सिद्ध करते की लोक आता अगदी गुंतवणुकीपेक्षा सोन्यावर जास्त विश्वास ठेवत आहेत. सोन्याची मागणी केवळ दागिन्यापुरती मर्यादित नसून ती एका जागतिक आर्थिक सुरक्षेचे प्रतीक बनली आहे. पण या परताव्याच्या पलीकडे जाऊन सोन्यात गुंतवणूक करण्याच्या पद्धती कशा बदलल्या आहेत
हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. बदलत्या काळानुसार आता सोनं केवळ घरातील तिजोरीत ठेवण्याची वस्तू राहिलेली नाही, तर गुंतवणुकीचे नवनवीन पर्याय समोर आले आहेत. भारत सरकारने सुरू केलेले सॉव्हरियन गोल्ड बॉन्ड्स हा सध्याचा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग मानला जातो. यात तुम्हाला सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा तर मिळतोच, पण सोन्याच्या शुद्धतेची काळजी करण्याची किंवा चोरीला जाण्याची भीती राहत नाही. शिवाय सरकार यावर तुम्हाला दरवर्षी 2.5% व्याजही देते, जे प्रत्यक्ष सोनं खरेदी केल्यावर मिळत नाही. त्यासोबतच डिजिटल गोल्डचा पर्याय सध्याच्या तरुण पिढीला आकर्षित करतोय, जिथे तुम्ही केवळ 1 रुपयांपासून सोन्याची खरेदी सुरू करू शकता. हे पर्याय केवळ सोयीचे नाहीत, तर ते तुमच्या गुंतवणुकीला एक वेगळी दिशा देतात, ज्यामुळे तुमची संपत्ती सुरक्षित राहून वाढत राहते. पण हे सर्व करत असताना काही महत्त्वाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र या झळाळीसोबतच एक सावधगिरीचा इशाराही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. कोणतीही वस्तू जेव्हा इतक्या वेगाने वाढते, तेव्हा त्यात करेक्शन म्हणजेच किमतीत अचानक घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारातील काही जाणकार सांगतात की सोन्याची ही तेजी जागतिक तणावावर आधारित आहे. त्यामुळे तणाव कमी झाल्यास किमतीत तात्पुरती घसरण होऊ शकते. त्यामुळे डोळे झाकून गुंतवणूक करण्याऐवजी आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा विचार करणं आवश्यक आहे. भारतीय परंपरेनुसार आपण सणासुदीला थोडं थोडं सोनं खरेदी करतो. ते शहाणपण आजच्या काळात सर्वात जास्त उपयोगाचे ठरणार आहे. एकदम मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा गोल्ड SIP सारख्या पर्यायाचा विचार करून नियमितपणे केलेली छोटी गुंतवणूक तुम्हाला भविष्यातील आर्थिक संकटात एक भक्कम आधार देऊ शकते. सोनं हे केवळ दागिना नाही, तर ते तुमच्या कष्टाच्या पैशाचं रक्षण करणारे एक कवच आहे. येणारा काळ हा अनिश्चिततेचा आहे आणि अशा काळात सोन्याची चमक अधिकच वाढणार हे स्पष्ट दिसतंय. तुम्ही आज सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहता की केवळ एक महागडी वस्तू म्हणून? यावरच तुमचं उद्याचं आर्थिक भविष्य अवलंबून आहे. 3 लाखाचा आकडा गाठो ना गाठो, पण इतिहास साक्षी आहे की ज्याने सोन्याला जपलं त्याला सोन्याने कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. त्यामुळे ही संधी आहे की संकट हे ओळखून घेतलेला तुमचा एक निर्णय तुमच्या तिजोरीचा चेहरामोहरा बदलून टाकू शकतो. भविष्यातील या सोनेरी प्रवासासाठी स्वतःला तयार ठेवा, कारण ही तर फक्त सुरुवात आहे. तुम्हाला सोन्याच्या या भविष्यातील किमतीबद्दल काय वाटते? तुम्ही गुंतवणुकीसाठी सज्ज आहात का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुढील भागात भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर सखोल माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.